सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची सुदर्शन गुलेने कबुली दिली. त्यानंतर आता मृत्यूचा थरकाप उडवणारे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो महेश केदारच्या मोबाईलमधून समोर आलेत. सीआयडीचे प्रमुख अनिल गुर्जर यांनी 2 ओप्पो आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ताब्यात घेतला होता. या मोबाईलचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलाय. त्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिला व्हिडिओ. वेळ 3:46:06. संतोष देशमुखांना पाईप वायर लाथाबुक्क्यांनी मारहाण. दुसरा व्हिडिओ. वेळ 3:47:02. शिवीगाळ करत संतोष देशमुखांची पॅन्ट काढतायत. तिसरा व्हिडिओ. वेळ 3:48. दुसऱ्या आरोपीकडून वायरची मूठ तयार करून मारहाण. चौथा व्हिडिओ. वेळ 3:51:43. पाईपनं मारहाण करताना महेश केदारकडून शूटिंग. बाजूला सुदर्शन गुलेची गाडी दिसतेय. पाचवा व्हिडिओ. वेळ 3:52:26. संतोष देशमुखांना मारहाण करताना कॉलर पकडून बसवताना दिसताय. सहावा व्हिडिओ. वेळ 3:53:59. संतोष देशमुखांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण. सातवा व्हिडिओ. वेळ 3:54:22. तपकिरी रंगाच्या पाईपनं मारहाण करताना व्हिडिओ काढताना एक व्यक्ती दिसतोय. आठवा व्हिडिओ. वेळ 3:54:22. संतोष देशमुखांना आरोपी बळजबरीनं काहीतरी विचारत आहेत. नववा व्हिडिओ. वेळ 3:55:67. सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावलं. देशमुखांच्या तोंडावर लघवी करताना दिसलं. 10वा व्हिडिओ. वेळ 3:58:56. देशमुखांच्या अंगावरील कपडे काढून अंडरविअरवर बसवलं आणि पाईपनं मारहाण. 11वा व्हिडिओ. वेळ 3:58:56. जखमी देशमुखांना अंडरविअरवर बसवून दुसरा व्यक्ती शूटिंग करतोय. 12वा व्हिडिओ. वेळ 3:59:18. देशमुखांचे केस ओढून बोलण्यास लावून शूटिंग करतायत. 13वा व्हिडिओ. वेळ 5:34:05. देशमुखांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओजवळ झोपवल्याचं दिसतंय. रक्ताचे डाग असलेले पॅन्ट घालताना दिसतायत. 15वा व्हिडिओ. वेळ 5:53:22. यामध्ये एक व्यक्ती विव्हळतानाचा आवाज येतोय. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारने देशमुखांच्या हत्येची कबुली दिली. एवढंच नाही तर कोर्टाला युक्तिवादानंतर स्कॉर्पिओतील 19 पुरावे आणि आता 2 तास क्रूरपणे केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आलेत. मात्र ही हैवानियत कुठून येते? या हैवानांना कायद्याचा धाक राहिला नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे आता देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊन कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.